नमस्कार, जय महाराष्ट्र. मी भालचंद्र वडम. आज अशा एक तरुण कडकदार उमेदवाराला जो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा एक अधिकृत उमेदवार हितेश दिलीप भरत यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. कारण लवकरच वसई शहर महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवक म्हणून सर्व तळागाळातून जाणारं एक व्यक्तिमत्व असं हितेश साहेब. साहेब काय सांगाल की आपलं कार्य कसं आहे इथे नारासोपारा, वसई विरार आणि निलेगाव हे जे तुमचं कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे, लोक तुम्हाला पाठतायत की एकदा एक संधी समाजसेवकांना भेटावी. जय महाराष्ट्र, सर्वांना नमस्कार. तुमचं मनापासून आभार. मी निलेगाव स्थानिक इकडचा आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला एक मी सर्वसामान्य घरात राहणारा एक मुलगा आहे. यंग 35 वर्षाचा असून मला ही जी निलेगावातून राहतो तिकडून मला ही जी प्रभाग क्रमांक 11च्या ब मधून ओबीसी प्रवर्गातून जी आमच्या पक्षाकडून उमेदवारी दिली आहे त्याबद्दल सर्वात पहिले प्रशासकीयांचे आभार मानतो. आज बघायला गेलं तर एक यंग जनरेशन अर्धे बोलतात की वया गेलेले, तर आमच्यासारखं यंग जनरेशन हे आम्ही आहे की लोकांच्या जनसामान्यांच्या समस्या घेऊन पुढे निघालो. मी लहानपणापासूनच ज्या नागरिकांच्या समस्या त्यासाठी पाठपुरावा करतोय. शाळेत जवळपास 9वी 10वी असण्यापासून मी समाजकारणात उतरलेलो आहे. या गोष्टीवरून निलेगावात आमचा एक स्थानिकांचा जो आमचा गाव आहे तो आता शहरात रूपांतर झाले. पूर्वीपासून इकडे आगरी समाजाचं वास्तव्य होतं, आज त्याचं शहरात रूपांतर झाले. अनेक इमारती तयार झाल्या. सर्व समाजातील बांधव इकडे राहायला आले. संपूर्ण भारतामध्ये इकडे नागरिक राहायला आले. याच्यातून आम्हाला एकच इकडे पाहिजे की आमच्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे. विकास करताना कसा झाला पाहिजे, तो एखाद्याचा घरचा विकास नाही झाला पाहिजे, तो समाजाचा आणि एक सर्वसामान्य नागरिकांचा विकास झाला पाहिजे. विकासामध्ये आपण महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर रस्ते, गटार, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आणि जे आपले रोड लाईटी वगैरे असतात या समस्या महानगरपालिकेतून येतात. तसेच आमच्या इकडे असे विषय आहेत की लोकांपर्यंत जाताना फक्त इलेक्शन आली की आश्वासनं देतात. एक उदाहरण तुम्हाला द्यायचं गेलं की आता मागे आमदारकी खासदारकी झाली तेव्हा दोन्ही पक्षांकडून भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी यांनी प्रचार चालू केला. आपल्या निलेगावाचं वर्षानुवर्ष तलाव रखडलेला आहे, ते रेल्वेच्या हद्दीत गेलेलं आहे. रेल्वेच्या हद्दीत कसं गेलं तर पूर्वीच्या टायमाला रेल्वेने आमच्या या गावाची माती काढून दिली, त्या डोंगराची आमच्या माती काढून दिली आणि त्या माती काढून दिल्यानंतर रेल्वेने तिकडे अधिकार मागितला. तो अधिकार मागताना जर प्रशासन यांचं होतं, ग्रामपंचायतीपासून आमच्या इकडे बहुजन विकास आघाडी आहे ते एकाच घराण्यातील आहे. जसं आमच्या आता जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या घराण्यातच अगदी ग्रामपंचायतीपासून पद आहे. नालासोपारा नगर परिषदेमध्ये पण नगराध्यक्ष पद त्यांच्या घरात होतं. मला रेल्वेच्या बाबत पत्रव्यवहार का नाही केला, यांचे खासदार होऊन गेले तेव्हा पत्रव्यवहार का नाही केला. ही जमीन आज मागते कोण तर रेल्वे. याबद्दल आमचे सुद्धा काही कागदोपत्री व्यवहारचा पाठपुरावा चालू आहे. हा एक सर्वात मोठा प्रश्न झाला. त्याच्यामध्ये आमचा तलाव रेल्वेच्या हद्दीत गेला आणि यांनी सांगितलं तेव्हा की गाळ काढायसाठी सर्व पक्षीयांनी पत्र दिलं होतं. तेव्हा तो फक्त गाळ काढायचा विषय होता. पण ऐन मुवमेंट होती, इलेक्शन मध्ये यांनी प्रचार केला की नाही हे तलाव सुशोभीकरण होणार आहे. परंतु आमदारकीचं इलेक्शन गेलं आणि खासदारकीचं बी इलेक्शन गेलं, परंतु हे तलाव काय अजून सुशोभीकरणाचं काम चालू झालं नाही, फक्त ते भूलथापा होत्या. त्यानंतर दुसरा प्रश्न मांडला गेला तर एक आमची स्मशानभूमी आहे जी निलेगावची राखीव स्मशानभूमी होती. पूर्वीपासून जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीसाठी 6 गुंठ राखीव भूखंड आहे. तो प्रभाग समिती ब चं कार्यालय निलेगाव मच्छी मार्केटच्या इकडे त्याच्या मागेच तो भूखंड आहे. त्याच्यावरती अतिक्रमण करायला लागले. ते अतिक्रमण थांबवण्यासाठी सुद्धा आम्ही तलाठीला, महसूल विभागाला पत्र दिलं. तिकडे त्यांचा पाठपुरावा चालू झालेला आहे. त्या पाठपुराव्यातून आम्ही तिकडे स्मशानभूमी तिकडे किंवा ती स्मशानभूमी एक राखीव भूखंडामधून राखीव करणार आहे. आता जी आमची स्मशानभूमी टाकली होती यांनीच, जे ग्रामपंचायतीचे सदस्य होऊन गेले, नालासोपारा नगर परिषदेचे आणि आता माजी नगरसेवक होऊन गेले, यांनी त्याच्यासाठी पाठपुरावा पाहिजे होता की रेल्वेत टाकून दिली ती स्मशानभूमी. बरोबर, ती स्मशानभूमी आता बंद झालेली आहे. त्याचा वापर कधीतरी आमचे स्थानिक गावकरी फक्त करतात, बाकी सामान्य नागरिकांना होत नाही. त्यासाठी आम्हाला 2 ते 3 किलोमीटर समेपाड्यात जायला लागते. या भूखंडासाठी आम्ही इकडे प्रयत्न करत आहोत. त्यानंतर विषय झाला की जे राखीव भूखंड असतात महानगरपालिकेचे त्याच्यामध्ये गार्डन झाली पाहिजे. एक गावदेवी मंदिराच्या मागच्या बाजूला जिल्हा परिषद आहे त्याच्या मागे तुम्ही बघू शकता एक राखीव भूखंड आमचा होता, पण तो प्रशासनाचा राखीव भूखंड नाहीये, तो एका खासगी व्यक्तीचा भूखंड आहे. त्याच्यावरती महानगरपालिका, नगरपालिका यांनी डेव्हलप करून ते गार्डन बनवलेलं, पण आता 1-2 वर्षापासून ते गार्डन बंद झाले. मग त्याचा पाठपुरावा यांनी का नाही केला. हे जे आजी माझी आता केंद्रात सुद्धा आहे, राज्यात सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी सुद्धा का नाही केला. आणि जे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आहे वारंवार सत्ता त्यांच्या घरात आहे, त्यांनी का नाही केला.
भारतीय जनता पार्टीमध्ये आता जे नगरसेवक आहे ते मागच्या वेळी सुद्धा नगरसेवक पदासाठी उभे होते. त्याच्या अगोदर त्यांची महिला जेव्हा वर्ग पडलेला तर त्यांची वाईफ तिकडे उभी होती. मग तेव्हा का नाही त्यांनी या समस्येसाठी प्रयत्न केले? आजही तुम्ही जाऊन बघू शकता निळेगावातले गटाराची चेंबरची झाकणं फुटलेली आहे. का नाही हे लोक प्रयत्न करत? आम्ही पाठपुरावा करतोय, आमच्या माध्यमातून आम्ही पुढे करत राहणार. तिसरे एक बोलायचं झालं तर रस्ते आणि गटार आमच्या गावात जी पूर्वीपासून आहे नगर परिषदेच्या टायमाला बनवली तीच आहे. ती हे लोक दुरुस्तीसाठी का नाही पाठपुरावा करत? सर काय म्हणायचं की आतापर्यंत समजा भाजप असू दे किंवा बहुजन सगळे निळे गावामध्ये ज्या कामांचं स्वरूप झालं पाहिजे होतं ती कामं केली नाही. आणि नवतरुणांनी आता जर यातच संधी तुम्ही असं उडी घेतली तर काय लोकांना सांगाल की तुम्ही आम्हाला का निवडून द्या आणि ह्या समस्या कशा तुम्ही सॉल्व्ह करणार? बघा, समस्यांचं बोलायला गेलं तर समस्या आमच्या निळेगावात भरपूर आहे. ते मी एक छोटा शिवसैनिक, एक छोटा कार्यकर्ता. आता जे माझ्यासमोर उभे आहेत बलाढ्य पक्ष दोन्ही पण उभे आहेत. बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आहेत, त्यांचा खानदानी घराण्यामधूनच सगळे त्यांचे भाऊ नगरसेवक होऊन गेले, सभापती सुद्धा होऊन गेले. त्यांचे भाऊ नगरसेवक होऊन गेले. किशोर पाटील स्वतः नगरसेवक आणि माजी सभापती आहेत, बरोबर आहे. त्यांचे भाऊ हे नगरसेवक झालेले आहेत. त्यांचे आई नगराध्यक्ष होती, त्यांचे वडील ग्रामपंचायतीचे सरपंच होते. म्हणजे एवढी जी सर्व पद त्यांनी भूषवलेली आहेत. तरी त्यांचा इकडे कारभार काय चाललाय तो तुम्ही बघू शकता. आमच्या गावात एक साधा दवाखाना नाही देऊ शकले. त्यांच्या आमदारांनी, बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी इकडे बाजूला नाना नानी कट्टा ओपन केलेला. 2 वर्ष आले त्या नाना नानी कट्ट्याला. आता त्याची परिस्थिती बघू शकता. अजूनही तो नाना नानी कट्टा तसाच पडलेला आहे आणि त्याला बॅनर सुद्धा लागलेला आहे. सर तुमच्या पॅनलमधून म्हणजे प्रभाग 11 मध्ये शिवसेनेचे किती उमेदवार उभे आहेत? आमचे शिवसेनेचे 3 उमेदवार उभे आहेत. ब मधून मी स्वतः हितेश दिलीप घरत, मी राहणारा निळेगाव. क मधून आमच्या महिला उमेदवार आहेत मालती ओमप्रकाश विश्वकर्मा, त्या आमच्या इकडे समेलपाड्यात राहतात. त्यानंतर तिसरे उमेदवार आहेत सर्वांना प्रतिष्ठित असे आमचे युवा सेनेचे प्रतीक राजा जाधव, जे आमचे शिवसेनेचे वरिष्ठ माजी जिल्हा प्रमुख राजाभाऊ जाधव दलित मित्र, त्यांचे ते सुपुत्र आहेत, ते सोपाऱ्यात राहतात. असे आमचे 3 कॅन्डिडेट इकडून उभे आहेत. साहेब काय सांगाल की प्रभाग 11 मधून तुमच्या पॅनलला निवडून देण्यासाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जो असलेला विश्वास ठेवण्यासाठी? मी एकच सांगू शकतो, एक युवा शक्ती आमची इकडे उभी आहे. युवांमधून आम्ही काम करत आहोत, समस्या वारंवार सोडवत आहोत. आता मध्ये ज्या औषधाच्या ज्या बाटल्या ज्या कुठेही टाकू नाही शकत, त्याच्यातून रोगराई पसरू शकते, जीवाला हानिकारक होऊ शकते, अशा बाटल्या सुद्धा पडलेल्या होत्या. त्याच्या सुद्धा आम्ही पाठपुरावा केला. आणि अजून एक मोठा पाठपुरावा बोलायला गेले तर स्टेशनला मच्छी मार्केटच्या इकडे बाजूला आपला उड्डाण पूल आहे. त्या उड्डाण पुलावर पदचारी पूल कोण वापरते तर सामान्य नागरिक. तो जवळपास 3 वर्ष आले त्याच्या ज्या रेलिंग आहेत त्या पुऱ्या तुटलेल्या होत्या. आम्ही वर्ष झालं त्याचा पाठपुरावा करत आहे. आमचे जिल्हा प्रमुख प्रवीण मापळकर साहेब, आमचे दडारीचे आमचे कार्यकर्ता, आमचे नेते जनार्दन पाटील, पालघर लोकसभा संघटक जन्या मामा यांनी सुद्धा त्या जागेवरती स्वतः पाठपुरावा केला होता. महानगरपालिकेत आम्ही पत्रव्यवहार केलं होतं आणि 1 महिन्यापूर्वी आता त्याच्या रॅलिंग लावायचं काम चालू झालंय. तर लोकांपर्यंत आम्ही हेच सांगतो की आम्ही रस्त्यावर उतरून कामं करतोय. आम्ही गाडीत बसून किंवा फक्त नगरपालिकेत जाऊन कामं करत नाही. आणि जी कामं करतोय ती लोकोपयोगी कामं करतोय. यांनी लोकांनी काय केलं की जे राखीव भूखंड आहे ते कोणाच्या घशात टाकले ते तुम्हाला आता मी सांगितलं. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी केलं आणि सगळे राखीव भूखंड विलंकृत केलेले आहे. तुम्हाला पक्षाने अधिकृत उमेदवार दिले आहेत आणि तुम्ही उमेदवार म्हणून निवडून गेलात महानगरपालिकेत. लोकांना सांगितलं की या सर्व कामं करणार, परंतु तुम्ही आम जनतेला अजून काय सांगाल की इथे जी गरज आहे त्यालाच निवडून देण्यासाठी? मी एकच सांगेन, मी एक सर्वसामान्य घरातून आलेला मुलगा आहे आणि सर्वसामान्यामध्ये उतरून सर्वसामान्यामध्ये जाऊन कामं करणारा मुलगा आहे. ज्या काही लोकांच्या समस्या असतात, अडी अडचणी असतात, मग ते महानगरपालिकेच्या रिलेटेड असो किंवा मग हॉस्पिटलच्या रिलेटेड असो किंवा पोलीस स्टेशनच्या रिलेटेड असो, कुठल्याही क्षेत्रात असू दे, माझ्याकडून जेवढी जी सहकार्य होते तेवढं मी करत जातो, पाठपुरावा करत जातो. आता मी एकच तुम्हाला अजून एक उदाहरण देईल. आपल्या निळेगावमध्ये राधाबाई पाटील चाळ आहे, एवढी मोठी चाळ आहे. या चाळीमध्ये माजी नगरसेवकाच्या काळामध्ये आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. तिकडे 5 गटारं पास केली होती. 5-5, 10-10 लाखाची 5 गटारं पास केली होती. त्या 5 गटारांमध्ये तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघू शकता की तिकडे फक्त एकच गटार बांधलेलं आहे आणि 5ही कामं महानगरपालिकेने मला पत्र दिले, 5ही कामं पूर्ण झाली. मी 4 कामं कुठे केली? मी नागरिकांना हेच सांगतो की तुमच्या प्रभागात, तुमच्या विभागात ही कामं झाली आहेत ना, मग ती कुठे झाली ती यांना विचारा. म्हणजे आपल्याकडचे गटार हरवले की चोरीला गेले? हरवले आहेत, चोरीला गेलेत सुद्धा म्हणू शकतो. याच्याबद्दल मी मध्ये फेसबुक पोस्ट पण केलेली की आमच्या इकडची गटारं चोरीला गेली आहेत. ही ती गटार आहेत. मी तिकडच्या नागरिकांना सांगतो, राधाबाई पाटील चाळ
या चाळीच्या बाजूला त्यांनी दिलेलं आहे की 5 गटार तिकडे वेगवेगळ्या टायमाला बांधले आणि कुठे तर माझी नगरसेवकाच्या कार्यकाळात बांधलेली आहे. ती गटार गेली कुठे मग? म्हणजे तुम्ही एक ठिकाणी नगरपालिकेतून भ्रष्टाचार करता आणि इकडे दाखवता एकच गटार. हे लोकांना समजलं पाहिजे की हा निधी आणतात तर निधी जातो कुठे. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरती मात करण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून मी दिलं. नक्कीच त्याच्यासाठी लोकांना सांगेन, सेवक म्हणून लोकांचं तुम्ही काम करणार आहे. मी लोकांना उतरून लोकांसाठी कामं करणार आहे, स्वतःसाठी कामं नाही करणार. यांनी केले त्यांचे स्वतःसाठी कामं केलेली आहेत. नक्कीच. अजून काय तुम्हाला बोलायचं आहे का सर? मी अजून एक गोष्ट सांगेन की जे महाराष्ट्र आणि देशात सत्ता आहे ते सुद्धा इकडे उभे आहेत. ते सुद्धा इकडे उभे आहेत. ते फक्त भूलतापा देतात आणि काय त्यांचा प्रचार चाललाय कसा, कॅलेंडर वाटप करून. कॅलेंडर वाटप करून यांचा प्रचार चाललेला आहे. हे निवडणुकीला शोभते का? तुमच्याकडे विकासाचे मुद्दे म्हणून नाही. आणि काय ते हे सगळे आलेले बाहेरचे उमेदवार आहेत जे आमच्या समोर आमच्या पॅनल मध्ये उभे आहेत. ते सगळे आमच्या प्रभागात कधी कामं पण सुद्धा केली नव्हती, प्रभागात कधी दिसले सुद्धा नव्हते. एक 14 मधले आमच्या 11 मध्ये उभे केले आहेत. हा, एक आहे जे अंधेरीला राहतात ते इकडे आले, एक आहे जे वसई विधानसभेमध्ये काम करायचे ते इकडे उभे केले. म्हणजे असे उमेदवार उभे केले. विरोधकांना उमेदवार भेटले नाही. उमेदवारच नाही भेटले, त्यांच्याकडे उमेदवारच नाही भेटले ना, म्हणून एक 14 मधून आणले. एक तुम्ही अंधेरीवर आणले, सगळ्या आयात उमेदवार आहे. एक वसई विधानसभेमधून आणलेले उमेदवार आहे. भूमिपुत्र आहे. तुम्हाला निवडून देण्यासाठी लोकांना काय सांगाल? मी तर लोकांना हेच सांगेन ना, जे माझ्या समोर सुद्धा जे आहेत ते पण 2 भूमिपुत्र आहे. माझ्या पॅनल मध्ये ब मध्ये जे आहेत ते दोन्ही ओबीसी भूमिपुत्र आहे, निये गावातले आहेत. पण त्यांनी काय कार्य केले ना तेच तुम्हाला मी सांगितलं. एक माझे नगरसेवक होते आणि एक 2दा नगरसेवकासाठी हारलेले होते आणि त्यांची राज्यात आणि देशात सत्ता आहे. मग त्यांनी इकडे काय कामं करून घ्यायला पाहिजे होती? नक्कीच. म्हणून तुम्हाला खरोखरच सगळ्या प्रकारचे लोक दिलं पाहिजे. पाहिलंच आताच आपल्या बरोबर इथे जे घडत होते त्यांनी सांगितलं की गेली अनेक वर्ष आम्ही जे सामाजिक काम करताना लक्षात आलं होतं आणि प्रभाग 11 मध्ये आमच्या समोर जे बाहेरून आयात केलेले बरेचसे उमेदवार आहेत आणि जर सर्वच ह्या मतदार बंधू भगिनीने आमच्या ज्या पॅनलला निवडून दिलं ते एक समाजसेवक म्हणून, एक तुमचा मुलगा म्हणून मी काम करण्याची कटिबद्धता बाळगतो आहे. आणि येणाऱ्या 15 तारीखला 15 जानेवारीला तुम्ही जास्त बहुमताने मला निवडून दिला तर तुमचं रात्रंदिवस काम करण्यात मी कटिबद्ध आहे. मी आश्वासन देतो. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. आणि मशालवरती एक बटन दाबून मला विजयी करा. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.